समाजाच्या लेकराच्या जीवावर बेतलंय तर घरात झोपून तरी मराठ्यांनी काय करू, काय उपयोग आहे? काय करायचं घरी झोपून? पण आज विखे पाटील तुमची भेट घेणार आहेत ते असं म्हणतात की आता ते आशावादी आहेत त्यांची भेट घेतल्यानंतर आशा आहे तुमच्याकडून? आम्हाला पण त्यांच्याकडूनच आशा आहे ना की ते समाजाचे प्रश्न मार्गी काढतील. चर्चा किती दिवस बरं, काय वाटतं आज भेटीतून तोडगा निघेल? आल्याशिवाय काय कळणार आहे? काय विषय काय त्यांचे? काल आपल्याला वाटलं होतं निघन तोडगा, निघाला नाही. पण ते यापूर्वी सुद्धा म्हटले होते की जरांगे पाटलांना उपोषण करण्याची गरज भासणार नाही असं ते म्हणते होते. ते फक्त म्हणतात, तोडगा काढत नाहीत. गरिबांच्या लेकरांवरती अन्याय करणं हे सुरू आहे. जास्त नको बोलायचा त्रास होतो मग. मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. रणरणत्या उन्हामध्ये जरांगे मैदानामध्ये उतरलेले आहेत. आम्हाला देखील सरकारकडून आशा आहे, तर राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या भेटीसाठी येतात. आम्हाला देखील त्यांच्याकडून आशा आहेत की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील अशी प्रतिक्रिया यावेळी जरांगेंकडून देण्यात आलेली आहे. सरकारकडून न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे. काही वेळातच राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी येतील. आज पुन्हा एकदा चर्चा केली जाईल. टेम्परेचर आहे, थोडंसं ढगाळ वातावरण आज दिसतंय, मात्र पुढे तो वाढत दिसतंय. त्यामुळे आता हा जो तर स्वतंत्र मराठा मंत्रालय सुरू करा अशी मनोज जरांगे यांची मागणी. समोरच मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करण्याची देखील मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. सातारा संस्थान गॅजेट आरक्षणाचा शासन निर्णय काढावा, लवकरात लवकर हा GR काढला जावा अशी मागणी जरांगेंनी केलेली आहे. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र दिली जावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सरसकट मागे घेतले जावे ही देखील यामधली प्रमुख मागणी आहे. आणि या प्रलंबित मागण्यांकरता जरांगे पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेले आहेत. आजपासून त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे. समाजाच्या लेकराचं वाटलं मी का बसू, का ग बसू? मराठ्यांनी तरी का ग बसायचं? काय करायचं घरात झोपून? समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे का? पक्षानंतर सत्तानंतर आपले लेकरं बाळ मोठे झाले, सुखी झाले. आपण घरात झोपलो तर आपल्या लेकराचे वाटलं. मी नाही झोपू शकत, माझा मराठा समाज बी राज्यातला नाही झोपू शकत. जातवान मराठा घरी नाही राहू शकत. पाटील एकतर तुम्ही उपोषणाला बसले, मात्र मराठा समाज देखील आक्रमक होतो. समृद्धी महामार्ग रस्त्यावर आंदोलन सुरू आहे नावाशिवारामध्ये. ते मला नाही माहिती, पण बांधवांना माझी विनंती, मोठी गोष्ट जी आहे आंदोलन करू नका, शांत राहा, अंतराळीत पण येऊ नका. इथं आलेल्या सगळ्या पोरांना मी वापस जायचं सांगितलं. ऊन लई आहे, येऊ नका इकडं, काळजी घ्या. कोणी रस्ता रोको करू नका, काहीच करू नका, शांत राहा ही माझी सगळ्याला विनंती. तुम्हाला यायचं असेल मला भेटायला तर या, तुम्ही मला बघताल, मी तुम्हाला बघत आपला जय शिवराय करू, जय जिजाऊ म्हणू आणि वापस जा. पण कोणी वेगळं आंदोलन करू नका. सरकार म्हणत होतं की आम्हाला काळजी आहे, उन्हात उपोषण करू नका, पण वेळ आलीच तुमचं उपोषण करायची परत. मोठा पाऊस वाटा या ठिकाणी त्यामुळे सर आता आम्ही सगळ्यांनी उचलून जातो आपल्या लेकराचं कल्याण करायचं. आणि इतर जे बल आहे झालेले महिला दाखल झालेले आहे, विशेष फोर्स आहे ती देखील आंतरवादीच्या या कामामध्ये दाखल झालेली आणि त्या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आहे. त्याचबरोबर शिष्टमंडळ निघालेलं आहे. गावामध्ये जो एंट्री पॉईंट आहे वडीगोत्री, त्या वडीगोत्रीमध्ये देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. आता थोड्या वेळानंतर या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील ड्राफ्ट घेऊन येणार आहे. त्या ड्राफ्टमध्ये नेमकं काय आहे हे माहिती नंतर त्यांनी असं सांगितलेलं. तर मनोज जरांगेंचे हे रणरणत्या उन्हामध्ये उपोषण सुरू झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला काही वेळातच विखे पाटील त्यांच्या भेटीसाठी पोहोचणार आहेत. आज पुन्हा एकदा चर्चा केली जाईल. सरकारकडून ज्या पद्धतीने अंमलबजावणी केली जाते या संदर्भात जरांगेंना माहिती दिली जाणार आहे.
आणि या चर्चेनंतर, या बैठकीनंतर जरांगे काही निर्णय बदलतात का, काही तोडगा निघतोय का, याकडेही लक्ष असणार आहे. जरांगेंच्या 10 प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्या घेऊन, या प्रलंबित मागण्या घेऊन जरांगे पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेले आहेत. यंदा मात्र ते रणरणत्या उन्हामध्ये उपोषण करतात. याआधी जेव्हा मनोज जरांगे यांनी उपोषण केलेलं होतं ते एका मंडपामध्ये केलं जायचं, मात्र आता त्यांनी रणरणत्या उन्हामध्ये बसून हे उपोषण, आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या समाजासाठी आपण लढतोय, हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका. जोवर माझ्या समाजाला न्याय मिळत नाही तोवर आपण मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आलेली आहे. मी समाजासाठी मरायलाही तयार आहे, अशी प्रतिक्रिया याआधी अनेकदा जरांगेंकडून देण्यात आलेली आहे. आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे. अंतरवाली सराटीमध्ये हे आमरण उपोषण केले जाते. मनोज जरांगेंच्या 10 प्रमुख मागण्या आहेत. स्वतंत्र मराठा मंत्रालय सुरू करा, मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करा, सातारा संस्थान गॅझेट आरक्षणाचा निर्णय म्हणजे ज्याचा GR काढा, मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, तसंच वाटप कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये करा, मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्या, आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा, अशा अनेक मागण्या घेऊन त्यांचं पण खरं आहे, परंतु तरी पण माझी विनंती आहे सगळ्यांनी शांत राहा. या ठिकाणी गावकरी आलेले आहेत, त्यांचं औक्षण करण्यासाठी लहान मुलं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत. मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसतात, गावकरी मंडळी जी आहे त्यांना नेहमी विनंती करतात की उपोषणाला बसू नका. मात्र आज त्यांनी टोकाच्या मांडवमध्ये न बसता हेच मैदानात गावकऱ्यांकडून त्यांचं औक्षण केलं जात आहे. मोठा पाठिंबा आहे गावकऱ्यांकडून मराठा या ठिकाणी मनोज जरांगे यांचं औक्षण केलं जात आहे. त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. याभर उन्हामध्ये बाजीवर बसून त्यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे. तरी आपण उपोषण सुरू करत असलो तरी सरकारसाठी आमचे दरवाजे हे कायम खुले आहेत. चर्चा होत राहतील, मात्र आपण उपोषण मागे घेणार नाही. जोवर माझ्या मागण्यांवर तोडगा काढला जात नाही, मागण्या पूर्ण केल्या जात नाही, तोवर आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगेंनी घेतली. त्यांच्या लेकराबाळासाठी जगतो मी. त्यांना ते माया प्रेम येतो आणि मी नशीबवान आहे की मला ते प्रेम लाभलं. करोडो माय मावल्या त्याच्या लेकरासाठी लढतो म्हणून माझ्यासाठी वाटेल ते आंदोलन उभं राहायला तयार आहे आणि माझं कर्तव्य त्यांच्याकडे लढतो. खरं तर करणार असं सांगितलं होतं आणि आता प्रत्यक्षात तुम्ही उपोषणाला बसलेले आहात. सरकारशी जी चर्चा होईल ती या ठिकाणी उन्हातच होईल का? या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना त्रास होतोय बोलण्यासाठी देखील, त्यांचा आवाज देखील त्यांनी विनंती केली की आता थोड्या वेळात तर मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव एकवटलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली जाते. मनोज जरांगे यांनी फार बोलण्यास नकार दिलेला आहे, त्यांचा आवाज फुटत नाहीये. याआधी जेव्हा मनोज जरांगे उपोषणस्थळी निघालेले होते त्यावेळेस माध्यमांशी बोलताना ते भावनिक झालेले होते. माझ्या मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी मी लढतोय, मी मराठा समाजासाठी मरायलाही तयार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलेली होती. याआधी जेव्हा जेव्हा मनोज जरांगे यांनी उपोषण केलेलं होतं त्यावेळेस अनेकदा त्यांची प्रकृती बिघडलेली होती. आंदोलन ठिकाणी चर्चा असते. अनेकदा त्यांनी उपचार घेण्यास नकारही दिलेले होते. आंदोलन ठिकाणी याआधी मनोज जरांगे यांनी उपोषण केलेलं होतं त्यावेळी वेळोवेळी सरकारकडून शिष्टमंडळ यायची, त्यांची भेट घ्यायची, चर्चा केली जायची.
अंमलबजावणीसाठी त्यांच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी मुदत मागितली जायची आणि मुदतवाढ मिळाल्यानंतरही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत असं जरांगेंचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच आता जर आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण हे उपोषण करत राहणार अशी भूमिका जरांगेंनी घेतलेली आहे. यंदा ते रणरणत्या उन्हामध्ये उपोषणाला बसलेले आहेत. इथं उन्हात तळपत्या उन्हात भरपूर मरायला तयार आहे किंवा फडणवीसांच्या गोळ्याने मरायला तयार आहे. पण मी हटायला तयार नाही. एक लक्षात घ्या फक्त हल्ल्याचा प्रयोग झाला सरकारला तुम्हाला तिघाला पण नाही झालं. राज्यातलं आंदोलन कधीच बंद तुम्हाला रडकुंड येणार आंदोलन थांबवतो तरी पाटील काल काही सकारात्मक पण चेहरा तुमचा दिसला काही गोष्टीवरती, तुम्हाला आशा वाटली काल रात्रीपर्यंत, आता वाटत नाही. बघून आलं आलं समाधानकारक ड्राफ्ट मिळत असेल त्याला मुदतीची अट असेल आता काय बघूया सरकारने काय सूचना दिल्या त्या बघूया. ऊन आणि त्यांनी आता दोन थांबून खरं तर ऊन आहे. समृद्धी महामार्गावर अर्ध्या तासापासून त्यांनी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको सुरू आहे. रास्ता रोको सुरू आहे. समाजाच्या लेकराचं वाटोळं होतं ते तरी कसं दम खाते. पण माझा आवाज बघा शांत राहावा. सरकारकडून चूक होऊ द्या मग त्यांना कळण आंदोलन काय असतं. यापूर्वी निर्देशित केलेल्या काही सूचना आहेत त्याची देखील यांना खात्री करून घ्यायची असं देखील ते काल बंदोबस्त देखील वाढवलेला आहे. नाही ते पहिल्यापासूनच आहे. मला काय त्यात शंका नाही. ते वाढवते पहिल्यापासूनच पब्लिक लई येते म्हणून का आंदोलकांनी शांत राहायचं आणि बंदोबस्त जर त्या विषयाने त्यांनी वाढीला असणं हल्ल्याच्या हिशोबाने तर फडणवीसांना म्हणा मग ती चूक करू नका तुम्हाला लय मागात पडन आता ते दिसत नाही. ते पण लक्षात ठेवा तुम्ही जर हल्ल्याच्या दृष्टिकोनातून वाढवलं असेल बंदोबस्त तर तुम्हाला जड जाणार हे लक्षात ठेवा. पुण्याच्या किती पिढ्या गेल्या तरी आंदोलन राज्यातलं बंद नाही होणार पुन्हा ते ध्यानात ठेवा. पण मला नाही वाटत की ते बंदोबस्त त्याच्यासाठी असेल येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी असेल असं मला वाटतं. भेटीसाठी निघालेले आहे. चर्चा करू. चर्चा इथेच होणार. चर्चा इथंच होणार. आता शांत हवा येऊ द्या रे. हवा येऊ द्या रे पाटलाला. उन्हात जाळून घेणं स्वतःला सोपं नाहीये. ही अग्निपरीक्षा आहे अशी प्रतिक्रिया ज्यावेळेस जरांगेंनी ह्या उपोषणाची घोषणा केलेली होती त्यावेळेस ही प्रतिक्रिया दिलेली होती. सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे. ते AC मध्ये बसतात त्यांना या विषयाची मजा वाटते असं देखील त्यावेळेस मनोज जरांगे म्हणालेले होते आणि त्यानंतरच त्यांनी या अशा प्रकारच्या उपोषणाची घोषणा केलेली होती. रणरणत्या उन्हामध्ये बसून आपण आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी लढणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.